नमस्कार. टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत निमगाव मागराजे येथे. कालपासून इथं मंदिरामध्ये त्यांची मीटिंग चालू आहे. ती मीटिंग कशा संदर्भात होती? खरं तर जो प्रस्थापित शक्तीपीठ महामार्ग गाव मधून जातोय त्या संदर्भात इथं शेतकऱ्याची जी मीटिंग झाली, त्यांचं म्हणणं काय आहे ते आता आपण इथं उपस्थित शेतकरी नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. शक्तीपीठ महामार्ग आपल्या गावातून जातोय, अनेक ठिकाणी त्याचं स्वागत होतोय, अनेक ठिकाणी विरोध होतोय. काय तुमची काय भूमिका आहे याबद्दल? नाही, स्वागत कुठंच होत नाही, विरोध होतोय, फक्त तो अजून पुढे आला नाही. प्रत्येक शेतकऱ्याचं अशी एक भूमिका आहे की आमच्या शेतातून जाऊ नये. आणि स्पेशली निमगाव हे जमिनीवर प्रेम करणारं गाव आहे आणि त्याच्यामुळं आमचा तर प्राथमिक विरोध राहणारच आहे. जो त्याच्यातून आम्ही इथून शक्तीपीठ महामार्ग जाऊ देणार नाही कुठल्याही परिस्थितीत. त्याच्यामुळं त्याला विरोध आहे. आणि निमगाव हे महाराष्ट्राचं असं गाव आहे की लोकांना आदर्श निर्माण करून देतं किंवा आमच्या मागे या एक विचार देणारं गाव आहे. त्याच्यामुळे आमच्या बरोबर सगळी येतील. त्याच्यामुळे ह्याला शक्तीपीठाला आमच्या पद्धतीनं विरोध राहील. निमगाव येथील शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दाखवलेला आहे. मीटिंग पण त्यांची झालेला आहे. आपल्या बरोबर माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते के दादा आहेत. दादा, खरं तर हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या गावातून जातोय. तुमची मीटिंग आता झाली. काय तुमच्या मागण्या आहेत? त्या या महामार्गाला विरोध आहे का, त्याला पर्याय काय? तुम्ही काय शासनाकडे तुमची मागणी वगैरे काय केली आहे का? कसं आहे, शक्तीपीठ महामार्ग विकास झाला पाहिजे, विकासाला विरोध केला नाही पाहिजे, अगदी खरं आहे. पण कुणाच तरी प्रपंच उद्ध्वस्त करून एखाद्या भागाला भकास करून जर विकास होत असेल त्याला आमचा नक्की विरोध आहे. या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायचं कारण म्हणजे निमगाव म्हणजे अख्खा माळशिरस तालुका, पंढरपूर तालुका पूर्ण बागायत गाव आहेत. बागायत गावातून बागायत जमिनीतून रस्ता जाताना रस्त्याचा कसलाही उपयोग शेतकऱ्यांना होणार नाही. एक काही जमीन इकडे राहणार, काही जमीन तिकडे राहणार. त्या लोकांनी वहिवाटायची कशी? पाईपलाईन आहे त्या लोकांच्या, ते जाणार कशा? किंवा पाऊस पडला, पाणी साठलं, त्याचं पर्क्युलेशन होणार कसं त्या जमिनीचं? म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचा इथल्या शेतकऱ्यांना फायदा होण्यापेक्षा तोटाच होणार आहे. काही प्रपंच उद्ध्वस्त होणार आहेत, काही माणसं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे याचा कसलाच फायदा कसलाच इथल्या शेतकऱ्यांना होणार नाही. आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला सर्व शेतकऱ्यांनी मिळून विरोध केलेला आहे. आणि पूर्ण तालुक्यातून विरोध होणार आहे, कारण सगळ्यांचे बऱ्यापैकी संपर्क झालेला आहे. त्यामुळे ह्या मार्गाला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. परंतु जर तुमची सरकारकडे आता मागणी तुम्ही काय केली आहे का, किंवा सरकारकडून तुमची याबद्दल काय अपेक्षा आहे? आज ही आमची पहिली बैठक झाली एकत्र. आम्ही मागणी एकच करणार आहे की आमच्या इथून रस्ता नको. कुठून काढावा हा सरकारचा भाग आहे, त्यांनी प्रयत्न करतील, काय करतील, पण आमच्या इथून रस्ता नको. कारण रस्ता नुकसानच करणार आहे पूर्ण, आणि म्हणून रस्ता नको. कारण इथं काय पूर्ण बागायत क्षेत्र आहे, इथं काही MIDC होणार नाही. त्यामुळे इथल्या तरुणांना नोकरी मिळेल, इथं काय फायदा होईल, व्यावसायिक फायदा होईल, काही होणार नाही. त्यामुळे इथल्या जमिनीचं फक्त आणि फक्त नुकसानच होईल, शेतकऱ्यांचं नुकसान होईल, कुटुंब उद्ध्वस्त होतील. आणि म्हणून आमचा ह्याला विरोध आहे. सरकारने दुसरीने कुठूनही काढावा, पण आमचा विरोध आहे पूर्ण गावाचा. आणि पूर्ण गावाचा नाही, पूर्ण तालुक्यातून हा विरोध राहणार आहे. खरं तर आता तुम्ही म्हणताय की सरकारनंच याच्यावर पर्याय काढावा, परंतु जर सरकारनं याच्यावर पर्याय नाही काढला तर तुम्ही सगळे शेतकरी मिळून तुमच्या शेतकऱ्यांची पुढील भूमिका काय असणार आहे? त्यासाठी जे जे आंदोलन करावं लागेल, रास्ता रोको करावं लागेल, जो कोणी सर्वेला येईल ते येईल, त्याला विरोध करणं, जे कोणी येईल यंत्रणा शासकीय, त्या सगळ्यांना आम्ही सगळे मिळून संघटित म्हणून विरोध करणार आहे. आणि इथून काही झालं तरी सर्वे होऊ देणार नाही आणि रस्ताही होऊ देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग आपल्या तालुक्यातनं जातोय, तुमच्या गावामध्ये विरोध होतोय. कसा ह्याचा भडका पुढे उडणार आहे? आताच दादांनी सांगितलं की आम्ही आंदोलन वगैरे करणार आहे. सरकार या शेतकऱ्यांच्या मागणी पुढे नमेल असं वाटतंय का? आज निमगाव मधील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मारुतीच्या मंदिरात या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती. आणि या बैठकीत सर्वानुमते असं ठरलं की या शक्तीपीठाला शक्यतो सर्वांनी प्रयत्न करून विरोध करायचा आहे. की एकानं घरात बसून कुणीही चालणार नाही, तर यासाठी सर्वांनी विरोध करायचा असं धोरण ठरले. त्यासाठी की जे सर्वात श्रेष्ठ असणारी ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा बोलवून या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीचा ठराव करणार आहे. सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून, सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून हा ठराव करणार आहे. आणि जेणेकरून हा शक्तीपीठ महामार्ग निमगाव मधून आणि तालुक्यातून कुठूनही जाणार नाही. आणि एवढ्यावर न थांबता आपल्या जे आसपासची जी गावं आहेत भागातली, अगदी नेवऱ्यापासून अगदी मगरवाडीपर्यंत या सर्व गावांतले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा इथले शेतकऱ्यांना आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लागणारा जो
जो काय हे आहे पैसे आहेत किंवा जे उपलब्धता आहे जी साधन सामुग्री आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे की सर्वांना एकत्रित येऊन आणि सर्वांनी आणि आमच्यातले जे ज्येष्ठ नेते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण आबा मगर व माजी मुख्याध्यापक संभाजीराव मगर सर यांनी कोल्हापूर या ठिकाणी जाऊन की राजू शेट्टी यांची भेट घेतली की आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्यासारखाच विरोध करायचा आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे. राजू शेट्टींनी सांगितलं तुम्ही जर आमच्या बरोबर असाल तर मी तुमच्या पुढे 2 पावलं आहे, त्यामुळे माझं सहकार्य तुम्हाला राहील. आणि ज्यावेळी राजू शेट्टी एखाद्या आंदोलनात उतरतात त्यावेळी ते आंदोलन 100% यशस्वी होतं. हा त्यांचा पूर्व अनुभव आहे आणि आमचाही पूर्व अनुभव आहे. नक्कीच राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, परंतु इथले लोकप्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील तसेच आमदार उत्तमराव जानकर यांना तुम्ही भेटला का? या लोकप्रतिनिधींची भूमिका काय? आता आज आमची प्राथमिक स्वरूपात बैठक झालेली आहे. त्यानंतर आम्ही सह्यांचं एक निवेदन खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर व सभापती दत्ताभाया मगर यांना आम्ही हे सर्व निवेदन देणारच आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्ष नेते यांनाही निवेदन देणार आहे आणि जे जे आहेत माझे आमदार राम सातपुते यांनाही निवेदन देणार आहे. त्या सर्वांना आम्ही निवेदन देणार आहे आणि त्याच्यातून जर नाही थांबलं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. यासाठी आमच्या महिला भगिनी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. त्यामध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही एवढी या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ग्वाही देतो. शक्तीपीठ महामार्गाला तुमच्या गावातून विरोध होतोय, काय तुम्ही याच्याकडे कसं बघताय? सरकारनं याला पर्याय मार्ग उपलब्ध करून द्यावा असं वाटतंय का? निमगाव हे गाव प्रगत असून शेतीशी निगडीत आहे आणि सर्व शेतकरी शेतीवर अवलंबून असून या गावातून साधारण 800 ते 900 एकर क्षेत्र बाधित होणार आहे आणि ह्या रस्त्याचा 0% शेतकऱ्याला फायदा होणार नाही. यासाठी आमचा कडाडून ह्या रस्त्याला शक्तीपीठ महामार्गाला विरोध राहणार आहे. बाधित शेतकरी अधिक सर्व गाव एकजुटीनं आम्ही आताच मिटिंग घेतली. त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की तो शासन पातळीचा विषय आहे, त्यांनी रस्ता कुठून न्यायचा काय न्यायचा, आमचा ह्याला विरोध हा नक्की राहणार. आमचा विरोध 100% या रस्त्याला आहे. आपल्या बरोबर या गावचे प्रथम नागरिक प्रताप मगर आहेत. काय आता मीटिंग झाली, गावातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय, तुमची सरकारकडे काय मागणी आहे? आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आमच्या जिल्ह्यातूनच न्यायचा नाही हा मार्ग. कारण तुम्हाला रस्ते जर करायचं असेल तर बघा रस्त्याची अवस्था काय आहे ती रस्ता तुम्ही करा, त्याला निधी टाका. तुम्हाला 1 किलोमीटर आम्ही प्रस्ताव घेऊन दिला, 1 किलोमीटर रस्ता जर तुम्ही ती करत नाही त्याला किराया टुकडी टाकून देताय. तुम्ही ह्याला इतकं पैसे घालवायचं, परत बागाय क्षेत्र आहे आमचं, आमच्या गावातल्या लोकांनी कुठं जायचं? बरं बाबा, ती उद्या पाऊस पडला की पाणी कुठं जाणार? ती पाईपलाईन आम्ही कशी नेणार? काय करणार? नक्कीच, म्हणजे विरोध 100%. 100% ह्या पूर्ण गावाचा विरोध आहे. इथं पक्ष पार्टी काय सुद्धा आम्ही बघणार नाही. आम्ही आता ग्रामपंचायतचा विशेष ग्रामसभा बोलवणार आहे, ठराव करणार आहे आणि आमदारला खासदारला सगळ्याला देणार आहे. जे आमच्या बरोबर येतील त्यांना मतदान इथनं पुढं, जे काय आमच्या बरोबर येत नाही त्यांना मत नाही, मग ती कोण का असणार? नक्कीच, धन्यवाद. शक्तीपीठ महामार्ग तुमच्या गावातून जातोय, आताच तुमची मीटिंग झाली, विरोध होतोय. विरोध जरी केला तर सरकार ही तुमची मागणी मान्य करेल का? मागणी करायला शेतकरी आमच्या गावातील किंवा तालुक्यातील भाग पाडायचा आमचा प्रयत्न राहील. कारण मागणी मान्य नाही केली तर आमच्या गावातला जवळजवळ 25% शेतकरी उद्ध्वस्त होतोय आणि तो शेतकरी उद्ध्वस्त होऊन रस्त्याची ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा हे दुसरे शेतकरी उद्ध्वस्त होते. काय शेतकऱ्यांनी अजून माहिती झाली नाही आपण कशा प्रकारे उद्ध्वस्त होतोय किंवा काय होतोय ते आमचं समजून सांगायचं सगळ्यांनी प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही उठाव करतोय आणि उठावात सक्सेस होईल असं आम्हाला सगळ्याला आशा आहे. काय वाटतं, यश मिळेल असं वाटतं तुम्हाला? यश मिळवून घ्यायचं पदरात सगळ्यांनी ठरवलंय, मग त्याप्रमाणे प्रयत्न राहतील आणि मिळालेच पाहिजे अशी सगळ्यांची शेतकऱ्याची भावना आहे. धन्यवाद. तर हे होते निमगाव मधील सर्व शेतकरी. या ठिकाणी आताच त्यांची एक महत्वाची मीटिंग झाली. प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग हा माळशिरस तालुक्याच्या अनेक गावांमधून जात आहे. शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होतोय, परंतु राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या मागण्याला यश देणार का? इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करणार का? आणि शक्तीपीठ महामार्ग पर्याय मार्ग उपलब्ध करून निमगावकरांच्या या प्रश्नाला सरकार उत्तर देणार का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण भविष्यात टॉक एट इन मराठीच्या माध्यमातून बघू. या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आपणही टॉक एट इन मराठीच्या माध्यमातून टेल टू हेड पर्यंत हे कव्हरेज दाखवूया आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपणही पुढे येऊया. धन्यवाद. मी टॉक एट इन मराठीचा अण्णा भोसले, निमगाव.